Hello friends, let us continue the open window. Mr. Nuttall came to visit Mrs. Appleton's house and she was somewhat busy, and her niece Vera was talking to Mr. Nuttall, and she talked about the open window. Why they had kept the window open. का बरं ठेवलं त्यांनी ओपन? Because 3 years before Mrs. Sappleton's husband and two brothers had gone to the hunting and they never returned, means they died 3 years before. But Mrs. Sappleton had a hope, अशी तिची म्हणजे होप आहे की सम डे एखाद्या दिवशी दे विल रिटर्न फ्रॉम दिस ओपन विंडो ॲज युजल. नेहमीसारखे या विंडोमधूनच ते येतील, म्हणून वी हॅड मेड धिस विंडो ओपन, असं तिनं कारण सांगितलं. नाव वेन मिसेस सॅपल्टन केम ते आल्यानंतर ती काय म्हणायला लागली? नाव लेटस कंटिन्यू ऑन पेज नंबर 43. आय होप यू डोंट माइंड द ओपन विंडो. ती आल्याबरोबर व्हॉट शी टॉक्ड? आय होप यू डोंट माइंड द ओपन विंडो. शी टॉक्ड अबाउट द ओपन विंडो. डायरेक्ट त्या ओपन विंडो विषयीच बोलायला लागली. आय होप यू डोंट माइंड द ओपन विंडो, म्हणजे तुम्हाला त्याचा, आम्ही ओपन ठेवली आहे विंडो, त्याचा त्रास होणार नाही अशी अपेक्षा आहे. Said Mrs. Appleton. Second sentence. My husband and brothers will be home from shooting. My husband and brothers went to shooting. Shootingला गेले आहेत, शिकारीला गेले आहेत. And they will return from this window. And they always come in this way. या मार्गाने म्हणजे या ओपन विंडोमधून ते येतात. तर ते आता केव्हा येऊ शकतील. So we have we have made this window open. ही विंडो ओपन ठेवली आहे. शी रॅटल्ड ऑन चिअरफुली अबाउट द शूटिंग. आता हे ऐकल्यानंतर व्हॉट द विजिटर मिस्टर नटेल थॉट, काय विचार केला असेल? एक तर ते मरण पावले आहेत, अँड विरा टोल्ड हिम अबाउट देअर डेथ्स, त्यांच्या मृत्यूपूर्वी, आणि मिसेस सॅपल्टन्स कंडिशन ऑफ माइंड, तिच्या माइंडची कंडिशन, की तिला असं वाटते की समटाईम समडे दे वुड रिटर्न, कधीतरी येतील. मग वेन मिस्टर नटेल हिअर्स द वर्ड्स ऑफ मिसेस सॅपल्टन, ही फिअर्स, ही इज फ्रायटन्ड. अँड आफ्टर दॅट, इन्स्टेड ऑफ टॉकिंग अबाउट मिस्टर नटेल विषयी बोलायला पाहिजे, त्याच्या दुखण्याविषयी बोलायला पाहिजे, त्याच्या सिस्टरविषयी बोलायला पाहिजे, बट शी टॉक्स अबाउट हंटिंग, शी टॉक्स अबाउट हर हजबंड. अगेन शी रॅटल्ड ऑन चिअरफुली, टॉक्ड ऑन चिअरफुली अबाउट द शूटिंग विषयी, म्हणजे त्या शिकारीविषयी ती चिअरफुली शी वॉज टॉकिंग. अँड स्केअर सिटी ऑफ बर्ड्स, पक्षी कसे दुर्मिळ झाले आहेत. अँड द प्रॉस्पेक्ट्स ऑफ डक इन द विंटर, आणि विंटरमध्ये डकसुद्धा मिळत नाही, बदकासुद्धा मिळत नाही शिकारीला, असे शी वॉज टॉकिंग. टू फ्रॅम्प्टन इट वॉज ऑल प्युअरली हॉरिबल. खूपच हॉरिबल थिंग होती, बिकॉज विरा हॅड टोल्ड हिम दॅट दे वेअर डाईड, ते सगळे मरण पावले होते. अँड मिसेस सॅपल्टन वॉज टॉकिंग दॅट दे वुड रिटर्न फ्रॉम हंटिंगमधून पासून ते येतील परत, फ्रॉम दिस विंडो. सो आय हॅव मेड दिस विंडो ओपन. मग he was very frightened. He made a desperate effort to turn the talk to a less horrible subject. He tried to turn the subject बदलवण्याचा प्रयत्न करत होता. He made a desperate effort, थोडासा प्रयत्न करत होता, to turn the talk to a less horrible subject. That was very horrible subject. परंतु आता लेस हॉरिबल सब्जेक्ट विषयी थोडंसं बोलायला he wanted. But he was conscious that his hostess was giving him only a fragment of her attention. फक्त थोडंसं अटेन्शन शी वॉज गिविंग टू हिम. अदरवाईज शी यूज टू सी टुवर्ड्स द विंडोकडेच ती पाहत होती. अँड हर आईज वेर कॉन्स्टंटली वॉन्डरिंग पास्ट हिम टू द ओपन विंडो. म्हणजे जरी तो तिथं बसला होता, बट शी डिड नॉट लुक टुवर्ड्स हिम, शी पास्ड थ्रू हिम, त्याच्याही पलीकडे शी वॉज लुकिंग टुवर्ड्स द ओपन विंडो. देन व्हॉट हॅपन? The doctors have ordered me complete rest from mental excitement and violent physical exercise, announced Frampton. फ्रॅम्प्टनने आपल्याविषयी सांगायला सुरुवात केली की द डॉक्टर्स हॅव ऑर्डर्ड मी
कंप्लीट रेस्ट, पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले फ्रॉम मेंटल एक्साइटमेंट, म्हणजे मेंटल मानसिक एक्साइटमेंट उत्तेजना झाली नाही पाहिजे, त्यापासून विश्रांती असली पाहिजे. आणि व्हायलंट फिजिकल एक्सरसाइज, म्हणजे फिजिकल शारीरिक एक्सरसाइज व्हायलंट म्हणजे जास्त टू मच जास्त झाली नाही पाहिजे, असं डॉक्टरने मला ॲडवाईज केलं. Announced Frampton, who, like many people, mistakenly believed that the total strangers are hungry for details of one's illness, their cause and cure. कारण की जे मिस्टेकनली बिलिव्ड, ही बिलिव्ड दॅट द टोटल स्ट्रेंजर्स, जे स्ट्रेंजर्स लोक, अनोळखी लोक आहेत, आर हंग्री फॉर डिटेल्स, ते डिटेलमध्ये विचारतात जनरली, काय झालं, कसं झालं, मग काय करणार, कसं बरं होणार, याविषयी दे टॉक. इन विलेजेस दिस इज द कॉमन थिंग. एखादा व्यक्ती म्हणलं मला असा असा प्रॉब्लेम आहे, मग दे विल आस्क यू व्हेरियस डिटेल्स. तर म्हणून त्याने आधीच सांगून दिलं की मला डॉक्टरने असं सांगितलं होतं. ओ सेड मिसेस सॅपल्टन. मिसेस सॅपल्टनने काय म्हटलं फक्त ओ, इन अ व्हॉइस विच ओनली रिप्लेस द यॉन ॲट द लास्ट मोमेंट. याच्या आधी ती जांभई देत होती, तो सांगत होता, बट शी वॉज नॉट इंटरेस्टेड इन हिज टॉक. याच्या आधी यॉन केलं, जांभई दिली होती, आणि आत्ता या टाईमला तिनं फक्त एवढंच म्हटलं ओ. देन शी सडनली ब्राईटन्ड इन टू अलर्ट अटेन्शन. शी बिकेम अलर्ट. सडनली अचानक ती अलर्ट झाली, बट नॉट टू वॉट फ्रॅम्प्टन वॉज सेईंग. परंतु फ्रॅम्प्टन जे बोलत होता त्याच्याविषयी अलर्ट नाही झाली ती. शी वॉज नॉट अलाउड अबाउट द टॉक ऑफ फ्रॅम्प्टन, पण समथिंग एल्स, दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी शी बिकेम अलर्ट. व्हॉट वॉज द रिझन? हिअर दे आर ॲट लास्ट. आले ते ते शिकारीवरून आले ॲट लास्ट, म्हणजे त्यांच्या पावलाचा किंवा कुठला तरी आवाज तिला आला. हिअर दे आर ॲट लास्ट, शी क्राईड, ओरडली जोरात, आले ते. जस्ट इन टाईम फॉर टी, अगदी चहाच्या वेळेवर आले. आता चहा बनवणारच होती ती त्याच्यासाठी, फ्रॅम्प्टनसाठी. फ्रॅम्प्टन शिवर्ड, फ्रॅम्प्टन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, फ्रॅम्प्टन शिवर्ड स्लाइटली. तो घाबरला. ते आले म्हटल्यानंतर एक तर मेलेले लोक आहेत, आणि ते आले म्हणजे त्याला वाटत होतं की ती येणार नाही, तिची मानसिक अवस्था बरोबर नाही आहे, पण ते आले म्हणत आहे तर तो घाबरून तिकडे पाहिला, खरंच आले का, भूत वगैरे बनून तर नाही आले, राक्षस, सैतान, डेमन्स. फ्रॅम्प्टन शिवर्ड स्लाइटली, थोडा घाबरला, अँड टर्न टुवर्ड्स द नीस. नीसकडे बघितलं त्यांनी, त्या वीराकडे बघितलं, विथ अ लुक ऑफ सिम्पथेटिक अंडरस्टँडिंग. म्हणजे वीरालाही वाटत होतं की तिनं म्हटलं होतं समटाईम्स की ती सुद्धा घाबरते, शी इज फ्रायटन समटाईम्स. सो तिच्याकडे बघितलं की काहीतरी तिच्याकडून इशारा मिळेल, फॉर सिम्पथेटिक अंडरस्टँडिंग, का असं होऊ शकत नाही. द चाइल्ड वॉज स्टेअरिंग आउट थ्रू द ओपन विंडो. ती सुद्धा ओपन विंडोकडे स्टेअर करत होती, टकलावून पाहत होती, विथ डॅज्ड हॉरर इन हर आईज. तिच्या डोळ्यात सुद्धा भीती होती. फ्रॅम्प्टन स्वंग राऊंड इन हिज सीट अँड लुक्ड इन द सेम डायरेक्शन. तो सुद्धा श्वास रोखून, ही वॉज ऑल्सो लुकिंग टुवर्ड्स द ओपन विंडो. इन द डिपनिंग ट्विलाइट. डिपनिंग ट्विलाइट म्हणजे जो संध्याकाळचा जो ट्विलाइट, त्याला कातर वेळ म्हणतो आपण, म्हणजे पूर्ण अंधारे पडत असतो आणि पूर्ण उजेडे नसतो, म्हणजे सूर्य डुबत असला तरी थोडा जो लाईट असतो, डुबल्यानंतरही थोडा जो लाईट असतो, तो तशा प्रकारचा ट्विलाइट. तो जो ट्विलाइट सुद्धा अंधुक अंधुक होत होता. तर अशा वेळेस द फ्रॅम्प्टन स्वंग राऊंड इन हिज सीट. स्वंग राऊंड म्हणजे थोडंसं सीट आपली अशी फिरवली त्या ओपन विंडोकडे, अँड लुक्ड इन द सेम डायरेक्शन, आणि त्या विंडोकडेच पाहत राहिला. इन द डिपनिंग ट्विलाइट 3 फिगर्स वेअर वॉकिंग. 3 आकृत्या, फिगर्स म्हणजे आकृत्या, 3 आकृत्या अंधारात, थोडासा अंधुक अंधुक प्रकाश होता, त्या प्रकाशामध्ये ट्विलाइटमध्ये 3 फिगर्स वेअर वॉकिंग नॉइजलेसली. कसलाही आवाज न करता हळूहळू येत होते. अक्रॉस द लॉन, विंडोच्या बाहेर जे त्यांच्या घराचं लॉन होतं, अक्रॉस द लॉन टुवर्ड्स द विंडो. दे वेअर कमिंग टुवर्ड्स द विंडो. जवळजवळ त्या आकृत्या, डार्क काळ्या रंगाच्या आकृत्या येत होत्या. लुक्ड इन द विंडो. दे ऑल कॅरीड गन्स अंडर देअर आर्म्स. त्या सगळ्यांनी आपल्या हातामध्ये काय कॅरी केलं होतं? गन्स. त्यांच्याकडे बंदुका होत्या. म्हणजे त्या वीराने जसं सांगितलं होतं की बंदुका घेऊन गेल्या होत्या, मग तिच्या अंकलनी काय घातलं होतं ते सगळं. अँड वन ऑफ देम हॅड अ व्हाईट कोट. सी, मिसेस सॅपल्टन्स हजबंड हॅड व्हाईट कोट.
पांढऱ्या रंगाचा कोट घातला होता. तर त्याला अजून आठवलं की वीराने सांगितलं होतं व्हॉट, की वन ऑफ देम म्हणजे मिसेस ॲपल्टन्स हजबंड. तर आता त्याला तो दिसला एक त्या 3 पैकी वन ऑफ देम हॅड अ व्हाईट कोट ओव्हर हिज शोल्डर्स, त्याच्या खांद्यावर होता. अ टायर्ड ब्राऊन स्पॅनियल केप्ट क्लोज ॲट देअर हिल्स, आणि तो स्पॅनियल जो हंटिंग डॉग होता तो सुद्धा त्यांच्या पायाजवळून चालत होता. म्हणजे 3 लोक आणि तो हंटिंग डॉग जे मेले होते ऑलरेडी 3 वर्षापूर्वी, ते आता येताना दिसले त्याला. दिस वॉज अ व्हेरी हॉरिबल सीन. अ टायर्ड ब्राऊन स्पॅनियल केप्ट क्लोज ॲट देअर हिल्स, त्यांच्या पायाच्या जवळजवळ तो चालत होता. फ्रॅम्प्टन ग्रॅब्ड wildly at his stick and hat. The hall door and the gravel drive were dimly noted stages in his hasty retreat. A cyclist coming along the road had to run into the hedge to avoid colliding with him. जसं त्याने ते 3 आकृत्या बघितल्या आणि तो स्पॅनियल डॉग, he was so frightened that he stood up from the chair and ran towards the door hurriedly. दरवाजाकडे इतक्या जोराजोरात घाईघाईने पळाला तिथून, दरवाजा उघडून बाहेर निघाला. हॉलचा दरवाजा अँड ग्रॅव्हल ड्राईव्ह, इतक्या म्हणजे घाईघाईत पुढे रस्त्यावर आला. ड्रॅव्हल्ड ग्रॅव्हल ड्राईव्ह वेअर डीमली नोटेड, म्हणजे तिथले जे काही सायकल स्वार किंवा कुठले लोक आहेत ते काही दिसत नव्हते, एक तर अंधार होता. आणि हा घाईघाईत आला. स्टेजेस इन इज हेस्टी रिट्रीट. हेस्टी म्हणजे घाईघाईनं तो रिट्रीट म्हणजे डिपार्चर, तो जसा बाहेर आला घरून. अ सायकलिस्ट कमिंग अलॉंग द रोड, एक रोडवरून सायकलिस्ट वॉज कमिंग, हॅड टू रन इन टू द हेज टू अवॉइड कोलायडिंग विथ हिम, त्याची टक्कर झाली नाही पाहिजे म्हणून तो काठावर रस्त्याच्या काठावर त्यांनी आपली सायकल नेली. सो दिस वॉज द रिॲक्शन ऑफ मिस्टर नटेल. हिअर वी आर. हां, आता आतमधली गोष्ट. ते आले आतमध्ये विंडोमधून. हिअर वी आर माय डिअर सेड द बिअरर ऑफ द व्हाईट रेनकोट. व्हाईट रेनकोट घातलेला व्यक्ती म्हणजे तिचा हजबंड, त्याने म्हटलं, चलो आ गए हम. हिअर वी आर माय डिअर कमिंग इन थ्रू द विंडो. विंडोमधून येताना म्हटलं की चला आम्ही आलो. हू वॉज दॅट हू रश्ड आउट ॲज वी केम अप. तो कोण होता जो घाईघाईने इथून पडून गेला? थोडंसं दिसलं त्याला. हू वॉज दॅट हू रश्ड आउट ॲज वी केम अप, जसा आम्ही आलो तसं तो पडून गेला. अ मोस्ट एक्स्ट्राऑर्डिनरी मॅन, अ मिस्टर नटेल, सेड मिसेस सॅपल्टन. मिसेस सॅपल्टनने त्याला काय म्हटलं, सांगितलं, अ मोस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन, खूप स्पेशल व्यक्ती होता तो मिस्टर नटेल, असं तिने सांगितलं त्याला. कुड ओनली टॉक अबाउट हिज इलनेस, फक्त आपल्या इलनेस विषयी तो सांगू शकला, पुढे काहीच नाही झालं. अँड डॅश ऑफ विदाउट अ वर्ड ऑफ गुड बाय, गुड बाय न करता डॅश आउट म्हणजे हरिडली वेंट आउट. वर्ड ऑफ गुड बाय और ॲपॉलॉजी वेन यू अराइव्ड, जेव्हा तुम्ही लोक आले तेव्हा तो हरिडली ही वेंट आउट. विदाउट सेईंग अ वर्ड ऑफ गुड बाय और ॲपॉलॉजी, म्हणजे लवकर निघून जाताचं म्हणजे त्याची ॲपॉलॉजी नाही घेतली, म्हणजे एक्सक्यूजही नाही म्हटलं अँड गुड बाय सुद्धा नाही केलं. वन वूड थिंक ही हॅड सीन अ घोस्ट, म्हणजे कोणीही असा विचार करेल की त्यांनी काही भूत वगैरे बघितलं की काय, असं तिने सांगितलं. म्हणजे जसं एखादा कोणी भूत वगैरे बघून जसं घाबरून पडून जातो तसा तो पडून गेला. आय थिंक इट वॉज द स्पॅनियल सेड द नीस कामली. आता ती बोलली वीरा, नीस. आय थिंक इट वॉज द स्पॅनियल. आता तिचे एक्सप्लेनेशन काय आहे, मिसेस ॲपल्टनचे एक्सप्लेनेशन काय होतं, अँड नाव वीराचं एक्सप्लेनेशन. आय थिंक इट वॉज द स्पॅनियल, कदाचित तो स्पॅनियल असावा, त्याच्यामुळे तो घाबरून पडून गेला. सेड द नीस कामली. ही टोल्ड मी ही हॅड अ हॉरर ऑफ डॉग्स. त्यांनी मला सांगितलं की तो कुत्र्यांना घाबरतो, म्हणून या स्पॅनियलला पाहून तो पडून निघून गेला. ॲक्च्युली वेन वीरा अँड मिस्टर नटेल टॉक इच अदर, देअर वॉज नो सब्जेक्ट अबाउट द डॉग अँड हॉरर ऑफ डॉग्स. म्हणजे मिस्टर नटेल कुत्र्यांना घाबरतो वगैरे ह्या गोष्टीच नाही झाल्या. नाऊ शी इज मेकिंग अनदर स्टोरी. दुसरी स्टोरी पुन्हा ती बनवून राहिली. याच्या आधी तिनं जे सांगितलं इट वॉज द स्टोरी, इट वॉज द स्टोरी. तर दिस वॉज द स्पेशालिटी ऑफ वीरा. नाऊ दिस इज द सेकंड स्टोरी. ही वॉज वन्स हंटेड. हां, त्याने काय मला सांगितलं, बोलता बोलता त्याने मला सांगितलं की ही हॅड अ हॉरर ऑफ डॉग्स. कुत्र्यांची त्याला भीती वाटते.
He was once hunted into a cemetery somewhere on the banks of the Ganges by a pack of wild dogs. एक वेळा इंडियामध्ये असताना गंगेज म्हणजे गंगा नदीच्या काठावर ही वॉज वन्स हंटेड इन टू अ सिमेट्री, म्हणजे काही कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. इन टू अ सिमेट्री, सिमेट्री मीन्स स्मशान, स्मशान, सिमेट्री, समवेअर ऑन द बँक्स ऑफ द गंगेज, गंगेज गंगा नदीच्या काठावर, बाय अ पॅक ऑफ वाईल्ड डॉग्स, by a pack of wild dogs, some group of wild dogs, ferocious, fearful dogs, and had to spend the night in a newly dug grave. And as the dogs attacked on him there, he went to, he hid himself, त्यांनी स्वतःला लपवलं कुठे? इन द न्यूली डग ग्रेव, नवीनच खोदलेल्या एका गड्ड्यामध्ये. खोदलेलं मी कोणासाठी खोदलं असेल? कोणीतरी डेड पर्सन त्याला तिथं पुरणार होते. बट ही हॅड नॉट फाउंड एनी सेफ प्लेस टू हाईड हिमसेल्फ, स्वतःला लपवण्यासाठी, टू सेव्ह हिमसेल्फ फ्रॉम द डॉग्स. सो ही वेंट टू द दॅट न्यूली डिग ग्रेव, नवीनच खोदलेल्या ग्रेव. अँड विथ द क्रीचर्स he had to spend the night, and the whole night he spent there in that grave, त्या गड्ड्यामध्ये ही होल नाईट स्पेंट, पूर्ण रात्र घालवली ग्रेव, विथ द क्रिचर्स, आणि ते डॉग सुद्धा होतेच तिथे, स्नार्लिंग, गुरगुरत होते, अँड ग्रीनिंग अँड फोमिंग जस्ट अबाव हिम, आणि त्याच्यावर गुरगुरत होते, अटॅक करण्याचा प्रयत्न करत होते, अँड फोमिंग, फेस तोंडातला त्याच्यावर सांडवत होते, जस्ट अबाव हिम, इनफ टू मेक एनीवन लूज हिज नर्व, आणि म्हणूनच त्याची नर्व, म्हणजे त्याचे जे मानसिक संतुलन बिघडलं होतं, आणि म्हणून दॅट्स वाय ही हॅड कम हेअर, म्हणून तो इथे आला होता, टू क्युअर हिज नर्व, त्याची जे नर्व आहे, त्याची जे मानसिक स्थिती आहे, ते क्युअर करण्यासाठी आला होता. अशी स्टोरी सांगितली. ॲक्च्युली दिस इज नॉट द रियालिटी, ही काय रियालिटी नाही आहे. मिस्टर नटेल डिड नॉट टेल वीरा अबाउट दिस. वाय ही हॅड रन अवे, तो रन अवे का बरं पडून गेला? ही थॉट दॅट की दे वेअर डेमन्स घोस्ट्स, मिसेस सॅपल्टन्स हजबंड अँड हिज ब्रदर्स वेअर घोस्ट्स, ते भूत होते असं त्याला वाटलं, कारण की वीराने आधीच सांगितलं होतं त्याला की दे वेअर डाईड 3 years बिफोर, ते 3 वर्ष आधीच मरण पावले. अँड मिसेस सॅपल्टन जशी आली होती, तिची मनाची स्थिती बरोबर नाही असं ही फाउंड आउट, मिस्टर नटेलला असं वाटलं. and that's why he thought, he was very frightened that these were ghosts, आणि हा पूर्ण, ही फॅमिलीच पूर्ण म्हणजे हॉरिबल फॅमिली आहे. and he hurriedly run away. Now this is the niece Veera, who had the speciality to make the quick stories, लवकरात लवकर स्टोरीज बनवायच्या कशा आहे. तर पहिली इट वॉज ऑल्सो स्टोरी. आता ते गेले होते शिकारीला, हे ॲज युज्युअल रोजचं काम होतं, रोज सारखे गेले. आता काहीतरी सांगायचं म्हणून तिनं त्याला घाबरवलं मिस्टर नटेलला. ॲक्च्युली ते ज्या कामासाठी आला होता तो अजून पागल झाला असेल, तो त्या गोष्टीपासून तो बरा होण्यासाठी आला. आणि वीराने काय केलं, दीज आर सच हॅबिट्स किंवा फीचर्स, क्वालिटीज ऑफ सम चिल्ड्रेन, काही मुलांचं, काही टीनएजर्स असतात, काही लोक असतात गमतीदार. सो दिस वॉज द स्टोरी. रोमॅन्स ॲट शॉर्ट नोटीस वॉज हर स्पेशालिटी, तिची स्पेशालिटीज होती रोमॅन्स. रोमॅन्स मीन्स इमॅजिनेटिव्ह स्टोरीज बनवणे, काल्पनिक स्टोरीज बनवणे. तिनं ते स्टोरी बनवलं कुठली, की ते 3 लोक तिथे गेले, ते मरण पावले, आता ते येतील, म्हणजे याला वाटेल की ते भूतच आले आहेत, अशा प्रकारची एक स्टोरी बनवली होती. सेकंड स्टोरी कोणती होती, तो का बरं पळाला, तर कुत्र्याला पाहून पळाला. व्हाय, तर शी मेड अनदर स्टोरी, की वेन ही वॉज इन इंडिया अँड दॅट ही वॉज अटॅक्ड बाय द डॉग्स, ह्या सगळ्या गोष्टी तिनं सांगितल्या. त्या बोथ द स्टोरीज वेअर रॉंग, त्या काही रिअल स्टोरीज नव्हत्या. बट मिस्टर नटेल फ्रायटन्ड अँड ही रन अवे फ्रॉम, he ran away from the village house, Mrs. Appleton's house. So this was the specialty. Romance at short stories was her specialty. Why the open window?
So this is the central theme, that open window. Because of the open window, Mr. Nuttall had something in his mind. Vera talked about open window. Mrs. Stapleton talked about open window, and her husband and brothers came came in from that open window. So open window has the importance in the story. Okay, this is the last short story, The Open Window. Try to write short answer questions at least.